नमस्कार, मी गौरी. सर्वप्रथम अरुणाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 69 या सुंदर प्रकल्पाचा मला भाग होता आलं याचा फार आनंद वाटतो. आज अरुणाताईंनी लिहिलेला आणि शेषा जोशी हिनं संपादित केलेला संत मुक्ताबाईंवरचा एक सुंदर लेख तुमच्या समोर वाचणार आहे. सुरुवात करते. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना सामाजिक अंकनाशिवाय एखादं नातं असू शकतं हे समजून घेणं अवघड जातं. समाजाला सामाजिक अंकनाची गरज असते, पण नात्यांना नाही. तो मुळी नसतोच नात्यांचा आधार. नातं त्याच्या स्वतंत्र मुद्दलावर जन्माला येतं आणि नात्यातले भागीदारही याच बाण्याचे असतील तर ते नातं समाजाच्या अंकनांना अंगावर घेत घेत तेवढ्याच स्वतंत्रपणे अधिकाधिक देखणं होतं. सामाजिक अंकनं असून देखील अबाधित राहिलेली नाती आपल्याला अरुणाताईंच्या लेखनात सापडतात. अशाच अनेक सामाजिक अंकनांमधून सहज सिद्धतेनं मुक्त झालेली मुक्ताबाई. कवितेच्या शोधात चाललेल्या अरुणाताईंना ती भेटते आणि त्यांच्याच शब्दात सांगायचं तर तिच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या 700 वर्षांच्या कालावधीत काही गोष्टी गिळून टाकते आणि काही गोष्टी नव्याने निर्माणही करते. मी सद्गुरूची लेक भाव एक. मुक्ताबाई सांगतेय, मी सद्गुरूची लेक भाव एक. तिच्या मनात एकच भाव भरून राहिलाय की ती सद्गुरूची लेक आहे. हा पहिला चरणच बाप लेकीच्या उत्कट प्रेमापाशी आपल्याला घेऊन जातो. प्रियकर प्रेयसीचं नातं परब्रह्म आणि भक्त यांच्यात कल्पून स्त्री पुरुष प्रेमाची गाढता व्यक्त करणारे संतांचे अभंग आणि विराण्या आपण पुष्कळ वाचल्यात. देव आणि भक्त यांच्यात आई लेकराचा भावही परोपरीनं व्यक्त झालेला आपण पाहिलाय. मात्र इथे मला बापलेकीच्या प्रेमाचा उच्चार करणारी एक हृदय ओळ सापडली आणि मी तिच्यावर लोभावले. अरुणाताई पुढे एक स्वाभाविक प्रश्न विचारतात. कोण आहेत हे सद्गुरू वडील? आईबापांचं सुख त्या चिमुरड्या पोरीला किती अल्पकाळ मिळालं. आईबापांनी जीव दिलेला, गावानं वाळीत टाकलेलं, कुणाचीही मदत नाही की सोबत नाही. अशा वेळी सिद्ध बेटातले ते त्या चौघांचं जगणं असेल तरी कसं? पुढे ताईच या प्रश्नांची उत्तरं देतात. भाव एक हा लहानसा वाक्याचा तुकडाही किती अर्थ बोलतो पहा ना. तिच्या मनभर हाच एक भाव आहे. भरून राहिलेली एकच एक जाणीव आहे. इतर साऱ्या भावांचा तिथे विलय आहे आणि स्पष्टपणे जागा आहे एकच बोध की ती सद्गुरूची लेक आहे. नुसत्या गुरुची नव्हे, सद्गुरूची. आणि ती त्याची लेक आहे ती दोन अर्थांनी. वडील भाऊ म्हणून वडिलांच्या ठिकाणी असलेला निवृत्तीच तिचा गुरु आहे म्हणून, आणि प्रत्येक शिष्य हा गुरुचा पुत्रच असतो म्हणूनही. आपल्या परंपरेत शिष्याचा दीक्षाविधी म्हणजे गुरुच्या उदरातून पुन्हा जन्म घेण्याचाच विधी आहे. हा जन्म लौकिक पातळीवरचा नसतो, तर ज्ञानाच्या विद्येच्या पातळीवरचा असतो. या पातळीवर खरोखर गुरु शिष्याला जन्मालाच घालत असतो. मुक्ताबाई याही अर्थानं निवृत्तीची लेकच आहे. पण तिच्या या पदामध्ये ती फक्त एवढ्यावर थांबत नाही. मी सद्गुरूची लेक भाव एक, बाई मी निसंग धांगडी, फेकिली प्रपंच लुगडी,
नाकी नाही नथ काडी, माझे नाव म्हणती आवडी, जग भुलवी ग. मी सद्गुरूची लेक भाव एक, या एका भावानं मुक्ताईला इतकं बळ दिलंय की तिला लौकिक जगाची पर्वाच नाही. तिच्या वर्तनामुळं जगानं चकित व्हावं, रागवावं, याचं सुखदुःखच तिला उरलेलं नाही. या एका भावाची मस्ती तिला लौकिकासाठी निर्मम आणि बेफिकीर बनवते. आणि मग सहजपणे ती म्हणते, बाई मी निसंग धांगडी. ही शब्दाची जोडीच किती विलक्षण आहे. धांगडी म्हणजे स्वैर, बेमुरवत खोर स्त्री. या शब्दाला आपल्याकडे फारसा चांगला अर्थ नाही, पण मुक्ताबाईनं मात्र अगदी साधेपणानं स्वतःसाठी हा शब्द वापरलाय. कारण ती निसंगच झालीय. तिला या शब्दांच्या अर्थाचं काय वाटणार? फेकिली प्रपंच लुगडी. परमार्थाच्या वाटेवर चालताना तिनं प्रपंचाविषयीची पूर्ण अनासक्ती अंगी बाणवली आहे. आणि जगाची तरी काय चूक? घरंदाज कुलीनबाईची कोणतीही खूण ही मुलगी दाखवत नाही. तिच्या नाकी नथ नाही की डोईवर पदर नाही. एवढंच नाही, लुगडं फेडून रस्त्यावर यावं तशी ती निर्लज्जपणे प्रपंच सोडून निघाली आहे. मग जगाने तिला धांगडी म्हणू नये तर काय म्हणावं? पण जगाचा व्यवहारही मोठा विचित्र आहे पहा. स्वैरिणीची जाहीरपणे निंदा करायला लोक तयार असतात. तिला नावं ठेवतात, शिव्याशाप देतात, अनितिमान म्हणतात. पण याच बाईबद्दल त्यांच्या मनात तीव्र कुतूहल, आकर्षणही असतं. तिचा मोह अनेकांना असतो. तिला नावं ठेवत पुन्हा तिच्या मोहात गुरफटलेल्या जगाचं वर्णन मुक्ताबाई फार निरागसपणे करते. सद्गुरू माझा चंद्रमौळी, माझ्या काखेस देऊन झोळी, मज हिंडवी आळोआळी, जन म्हणती मज सुकाळी, होत बहु सुख. मुक्ताबाईला असा काखेत झोळी देऊन आळोआळीतून हिंडायला लावणारा हा कसा सद्गुरू आहे? आपल्या मुलीला जगानं स्वैराचारी म्हणावं आणि या गोष्टीचा मनाला आनंद व्हावा, असा कुठला बाप पृथ्वीच्या पाठीवर असेल? भल्या माणसाचं तर सगळं आयुष्यच या गोष्टीमुळे उद्ध्वस्त होऊन जाईल. तिनं या निंद्य मार्गापासून दूर व्हावं म्हणून तो जीवाचा आटापिटा करेल. पण मुक्ताबाईचा सद्गुरू, तिचा बाप, मोठा विचित्र आहे. तिनं आपल्या स्वैर वर्तनानं जगाला भूल घातलीये, याचा त्याला अभिमान आहे. तोच खांद्यावर झोळी अडकवून रस्ती फिरायला तिला उत्तेजन देतोय. सद्गुरू चंद्रमौळी म्हणताना मुक्ताबाईला निवृत्तीचं शिवाशी असलेलं एकरूपत्व सुचवायचंय का? त्याच्या नाथपंथाचा उल्लेख तिनं असा मार्मिकपणे केलेला तर नाही. होय, असंच असावं. त्याशिवाय या पदातली पुढची धुन्न पदं स्पष्ट व्हायची नाहीत. नाथपंथी निवृत्ती मुक्ताईच्या स्वैर वर्तनाला उत्तेजन देतोय, कारण त्याला माहितीये तिचं हे स्वैरपण मोठं भाग्याचं आहे. प्रपंच सोडून परमात्म्याच्या मागे लागलेली ही बाई, तिचा मोह भल्या भल्यांना पडावा आणि त्यांनी तिच्या भजनी लागावं, ही गोष्ट केवढी मोलाची. गुरुने मज पाजिली भांग, गुरुने मज पाजिली भांग, मग घडला संत संग, गुरु गुह्य मजला सांगे, मारुनी हाक. मुक्ताबाई सांगते की गुरुने मला बेहोश केलं. गुरुनं तिला जगावेगळ्या वाटेवर चालण्याचं साहस दिलं, उत्तेजन दिलं. त्यामुळे येणारी जननिंदा सोसण्याचं शहाणपण दिलं. आणि ती निंदाच जिथे स्तुती होऊन जाईल, अशा एका निरामय आनंद विश्वाचं दर्शन घडवलं. यानं मला भांग पाजली. सामान्य बाईच्या तोंडी एरवी ही भांग पिण्याची भाषा शोभली नसती.
खरं म्हणजे संत स्त्रीच्या तोंडीही ती शोभते असं आपल्याला वाटत नाही. पण मी आता या पदातल्या ज्या मुक्ताईला पाहते, ती तर आहे भांग झोकून निघालेली जोगीण. या जोगिणीने प्यालेली भांग लौकिक विसरायला लावणारी आणि अलौकिक असे दिव्य भास घडवणारी आहे. त्या भासात रमलेली ही जोगीण देहभानही विसरली आहे. जग तिला स्वैरिणी म्हणतंय आणि तिला आनंद होतोय. ज्या पुरुषाचे तिला वेध लागलेत, त्याच्यापाशी पोहोचण्याचं रहस्य तिच्या सद्गुरूनं तिला सांगितलंय. अरुणाताई पुढे म्हणतात, एवढीशी 8-9 वर्षांची मुलगी, तिची वेणी घालणारं, तिच्या पायात हौसेनं तोरड्या घालणारं, तिला सणासुदीला खणाची नवी परकर चोळी घेणारं, तिच्या केसात फुलं माळणारं आणि हातात चमचम बांगड्या भरणारं जगात कोणीच नव्हतं. ही वस्तुस्थिती तिनं अगदी सहज साधेपणानं स्वीकारली असेल की ही मुलगी जगावेगळीच जन्मली. तिचे अभंग मी वाचते. स्त्री पुरुष भावाचा स्पर्श नसलेलं त्यातलं चिंतन, समंजस शहाणपण आणि परमार्थातल्या सहजसिद्ध अधिकाराची जाणीव, या सर्व ओळखीच्या खुणांना एक अनिश्चिततेचा रंग मला दिसतो. पुढे अरुणाताई परत आपल्याच मनातले प्रश्न विचारतात. जनाबाई काय, बहिणाबाई काय किंवा कान्होपात्रा काय, या स्त्रियांनी प्रपंचातल्या सुखदुःखांचा किती जिवलग उच्चार केलाय. त्यामागे त्या स्त्री जन्माची उदासी भोगण्याच्या यातनांचा अनुभव साक्षात उभा राहतो. विठूचा धावा करताना त्यांच्या मनातलं दुःख शब्दांमधून अगदी भळभळून वाहतं. या वाटेवर मुक्ताई जणू कधी चाललीच नाही. जणू एकदम तिने पहिलं तीरच गाठला. इतके सहज आणि शहाणे शब्द ती कसे उच्चारू शकली? ज्ञानाचा पैल ती इतक्या लहान वयात आणि प्रयत्नाविना कसा पाहू शकली? आणि मग या प्रश्नांची ताई स्वतःच उत्तरं देतात आणि मुक्ताईचं मुक्तपण आपल्या समोर ठेवतात. व्याकुळतेच्या, दुःखाच्या वाटेवर तिला फारसं थांबावं लागलंच नसावं असे वाटण्या इतके तिचे अभंग कणखर आत्मविश्वासाचे आणि ज्ञानवंताचे आहेत. म्हणून तर फार लवकर तिला मोठा पारमार्थिक अधिकार प्राप्त झाला. तिने त्याच बळावर ज्ञानदेवांना उद्वेगाच्या क्षणिक सावटातून बाहेर काढलं. तिनं नामदेवांसारख्या वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या भक्त पुरुषाला पारमार्थिक नम्रतेचा आणि गुरु महात्म्याचा धडा दिला. भर्तृहरीची वहिनी असलेल्या योगिनी मुक्ताबाई विषयीचं संशोधन बाजूला ठेवून रूढ समजूत स्वीकारायची झाली तर साठी उलटलेल्या चांगदेवाची ती आई सुद्धा झाली. अरुणाताई म्हणतात, मुक्ताबाईच्या चित्रातले रंग काही करुणेचे निळे तर काही मिश्किलसे पिवळे. तिच्या अभंगांमधून काही लखलखीत जांभळे, तेजस्वी केशरी आणि शांत पांढरेही चमकतात. पण त्यांना सुद्धा एक निश्चित असा आकार नाही. अमूर्त रंग चित्रात दिसावा तसा तो रंगाचा कल्लोळ दृष्टीला नुसता एका आत्मिक ऊर्जेचा प्रत्यय देत राहतो. फार तर या ऊर्जेलाच आपण मुक्ता असं नाव द्यावं. ऐसी म्हणे मुक्ताबाई, जागे शरण गुरुचे पायी. ऐसी म्हणे मुक्ताबाई, जागे शरण गुरुचे पायी. पुन्हा जन्म मरण नाही ऐसी भाग. पुन्हा जन्म मरण नाही ऐसी भाग. धन्यवाद.